इंद्रनील मनोहरराव नाईक हे अजित पवार गटाचे यवतमाळ जिल्ह्यातून मंत्री झालेले आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे पुसद जिल्हा यवतमाळ. त्यांचं वय म्हणजे इंद्रनील मनोहरराव नाईक यांचं वय 42 असून त्यांचं शिक्षण BSL आणि LLB झालेलं आहे. तर त्यांना मुख्यमंत्री वसंतराव नाईक जे पूर्वी होते 70-71च्या काळामध्ये, म्हणजे साधारण शंकरराव चव्हाणांच्या पूर्वी ते होते. तर त्यांच्या वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील हे चौथा पिढी आहे. म्हणजे ते राजघराणं आत्या वसंतराव नाईकाला मुख्यमंत्री केल्यानंतर ते राजघराणं झालं. तर या राजघराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व इंद्रनील नाईक करतात. आता हे इंद्रनील नाईक हे मनोहरराव नाईक यांचे पुत्र आहेत. म्हणजे चौथी पिढी आली ही पहिल्यांदा. त्याच्यानंतर हे मनोहरराव का वसंतरावचे नातू आणि हे पंतू. तर हे त्या पुसदमधून हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून आलेले आहेत यावेळेस. आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून आल्यानंतर त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यांना शेती हा विषय खूप आवडीचा आहे त्यांच्या, आणि प्रवास. त्यांना शेती आणि प्रवास या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि 2004 पासून ते वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान असं त्यांचं जे प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानमध्ये ते मुंबईला ते काम करत असतात. त्यांना प्रवासामध्ये देखील खूप महत्त्वाच्या म्हणजे आवड असून त्यांनी सरकारमार्फत सरकार अभ्यास दौऱ्यासाठी सरकारी खर्चाने लोकांना जे पाठवतं, तर त्यांनी सरकारी खर्चाने अमेरिका, UK, सिंगापूर, UAE, मॉरिशस, इंडोनेशिया, हाँगकाँग, थायलंड, श्रीलंका अशा अनेक देशांचा दौरा पण केलेला आहे. म्हणजे आमदारकीच्या काळामध्ये अभ्यास दौरा त्यांना म्हणायचं, कारण त्यांच्या खर्चाने ते बाहेर जातात. आता हे जे मंत्री वगैरे असतात हे सहज म्हणून आपलं परदेशात अभ्यास दौऱ्याच्या दृष्टिकोनातून ते जात असतात संपूर्ण आपल्या जगात कुठेही. मग ते श्रीलंका असो, जपान असो, UK असो, UAE असो, लंडन असो, नाहीतर मग ऑस्ट्रेलिया असो, कुठेही असेल ते जात असतात आणि त्यांना ते सरकारमार्फत पाठवलं जातं. तर त्यांना आता नाईक घराण्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आता राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. आणि ते मंत्रिपद त्यांना दिल्यामुळं जे मतदारसंघ आहे पुसद त्यांचा, त्या लोकांमध्ये त्यांचं जे कौतुक करण्यात आलं, त्यांचं जे एक अभिष्ट चिंतन करण्यात आलं. त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांचा जो जल्लोष केला तो विशेष वाखाणण्याजोगा आहे. कारण दुसऱ्याच प्रयत्नामध्ये या पुसद मतदारसंघाला प्रतिनिधित्व राज्यमंत्री म्हणून मिळालेलं आहे. तर आता त्यामुळं लोकांचा उत्साह, जल्लोष हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्याचं असं आहे की हे जे इंद्रनील मनोहरराव नाईक आहेत हे उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित म्हणजे BSL, LLB असे शिक्षित असून अभ्यासू आणि कृषी क्षेत्राची जाण असलेला मंत्री त्यांना मिळाला, म्हणून शेतकऱ्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न जे असतात ते सोडवण्यासाठी हे इंद्रनील मनोहरराव नाईक हे खूप मोठ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. तर इंद्रनील मनोहरराव नाईक हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करणार आहेत. आता त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा पहिला भाग, त्यानंतर शेतीसाठी खतं, शेतीसाठी यंत्र अवजारं, त्यानंतर शेतीसाठी बीजं म्हणजे बी आणि त्यानंतर कीटकनाशकं, आणि त्यानंतर ह्या शेतीच्या मालाला मिळणारा भाव हा एक भाग आहे. तर हे प्रश्न शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण शेतीबरोबरच पशुपालन हा एक भाग शेतीमध्येच संकलित केल्यामुळं त्यामुळं शेतीचं महत्त्व देखील वाढलेलं आहे.
त्या म्हणून शेतीच्या संदर्भामध्ये त्यांचा खूप मोठा अभ्यास असला तरी प्रत्यक्षामध्ये तो किती प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उतरतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं, शेतकऱ्यांच्या कीटकनाशकं, शेतीसाठी लागणारी अवजारं किंवा शेतीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावर शेती अवलंबून असते, असा पाणी पुरवठा शेतीसाठी आणि त्या पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्याला लागणारी वीज, म्हणजे ही पण 24 तास मिळाली पाहिजे. म्हणजे या सर्व बाबी कशा पद्धतीने आणि संपूर्ण मतदारसंघात कशा या योजना राबवल्या जातील, हे आता पाहणं मनोरंजक ठरणार आहे. कारण लोकांचा जो जल्लोष झाला, तो काही ठिकाणी तर असं होतं, की हे आमदार किंवा हे मंत्री झाले की लोक हेच आपले यांना 5,00,000 50,00,000 देतात आणि सगळ्या लोकांना पेढे वाटारे धरा, सगळ्या लोकांनी मिरवणूक काढारी धरा. म्हणजे अशा पद्धतीने देखील काही ठिकाणी घडलेलं आहे. म्हणजे लोकांना एकटंच यायचं तर अगोदरच कार्यकर्त्यांना पाठवायचं, त्यांचे खिसे भरवायचे आणि एक गुलाल उधळायचा. मग तो गुलाल JCBमधून उधळा, फुलं उधळा वगैरे अशा पद्धतीचं अगोदरच त्या एक आयोजन करायचं आणि मग आपण आरामात जायचं. लोकांना असं वाटतं, की फार मोठ्या प्रमाणामध्ये यांचं असं असतं. परंतु ते त्यांचे कार्यकर्तेच असतात आणि ते कार्यकर्ते स्वखर्चाने नाही करत ते, तर त्यांचा असा जो खर्च असतो, तो हे झालेले आमदार, मंत्री वगैरे तेच करत असतात. म्हणजे त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा येतो आणि काही ठिकाणी असं करत असतात आणि काही ठिकाणी खरोखरचे कार्यकर्तेसुद्धा असतात. पण ते त्यांचं एवढं विशेष काही महत्त्व नसतं. ते नुसते अ, अ, आपले म्हणजे तोंडदेखले कार्यकर्ते असतात. ते म्हणायला कार्यकर्ते असतात. कारण ते तसे कार्यकर्ते आता लोकांनी ओळखून बऱ्याच लोकांना निवडणुकीतून पाडलेलं पण आहे. म्हणजे असेच अगदी मोठमोठे 8-8 वेळा निवडून आलेल्या लोकांना सुद्धा घरी बसवलेलं आहे. त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते म्हणण्याऐवजी हे कार्यकर्ते कसे सोकलेले कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते, हे सैन्य जसं पोटावर चालत नाही, तसे हे कार्यकर्ते देखील खिसे भरल्याशिवाय चालत नाही. ही वस्तुस्थिती नाकारून चालता येणार नाही काही ठिकाणी. पण काही ठिकाणी असतात काही श्रीमंत कार्यकर्तेसुद्धा असतात. ते आपल्या पदरमोड करून आपल्या मंत्र्याचं देखील काम करू शकतात. असे पण लोक आहेत. तर हा एक प्रश्न शेतीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, वैयक्तिक लाभाच्या योजना त्याचा प्रश्न आहे. त्यानंतर महिलांचे प्रश्न आहे. आता लाडकी बहीण योजनेचे निकष परत लावून ती योजनेतले जे लाभार्थी आहे ते कमी करण्यामागं सरकारचा एक प्रयत्न चाललेला आहे. कारण सरकारवर 2,00,000 कोटी एवढी वित्तीय तूट आहे आणि ती तूट भरून काढायची म्हटल्यानंतर खर्चात काटकसर करावं लागेल किंवा कर्ज घ्यावं लागेल नवीन. त्यामुळं आता हे सरकार कशा पद्धतीने चाललेलं आहे, काय चाललेलं आहे, हे याच्यावर कोणी काही नियंत्रण नाही. काही ठिकाणी तर आता वेगळाच प्रकार झालेला आहे. म्हणजे विविध ठिकाणी एक मतदारांनाच नावं ठेवायला लागलेत काही-काही ठिकाणी मंत्री. काही ठिकाणी तर म्हटले, "आम्ही तुमचे काही मालक आहे का? तुम्ही आमचे मालक आहेत. आम्ही तुमचे मालक झालो आता. तुम्ही पहिले निवडून येईपर्यंत आम्ही तुमचे मालक गडी होतो. आता मालक झालो." म्हणजे अशा पद्धतीच्या वक्तव्य देखील बऱ्याच ठिकाणी केले जातात आणि मतदार 2-5 हजारला लालचावले, आम्हाला असं केलं, तिकडं मतं दिले नाही वगैरे अशा पद्धतीच्या भाषा देखील केल्या जातात. म्हणजे हा प्रकार जो आहे, तो आपण सर्वत्रच बघितलेला आहे किंवा बातम्या बघून आपल्याला नेहमीच बघायला मिळतो. आणि आता एक कृषी मंत्र्यांनी जो झालेला आहे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की आता बाबा तुम्हाला ह्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना किंवा शेतकरी सन्मान योजना, यामधील फक्त एकच लाभ घेता येईल. 2-2 लाभ तुम्हाला घेता येणार नाही. आणि लाडकी बहीण योजनेचे निकष आता बदललेले आहेत. आता ते काही सर्वांना मिळणार नाही. म्हणजे जे निवडणुकीसाठी जो प्रकार घडला होता, तो आता त्यामध्ये बदलायला लागलेत आता हे लोकं पण. आणि लोकांच्या ह्या सरकारकडे आता सध्या एवढे पैसे पण नाही आहेत, असा प्रकार निर्माण झालेला आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील लोक, भारतातील लोक मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने बघत असतात. आपणही या चॅनलला जसं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटही करा, खरोखर तुमच्या मतदारसंघाचा विकास होणार आहे का म्हणून. आणि त्याबरोबर या चॅनलला जास्त सबस्क्राईबही करा.